ठीक आहे, आता बघा ऑस्मॅटिक प्रेशर, लास्ट क्वालिटी प्रॉपर्टी इज ऑस्मॅटिक प्रेशर है ना, and that osmotic pressure pi is equals to CST, and what is that S? It is solubility constant and which is analog of gas constant. तो जो S आला आहे ना तो एक प्रकारे काय गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू कोणासारखी असते गॅस कॉन्स्टंट. सो काय व्हॅल्यू आपल्या गॅस कॉन्स्टंटची? सो वी लर्न colligative property, fourth colligative property, that is osmotic pressure. Osmotic pressure. So for osmotic pressure our indication is pi. आपण त्याला कशाने इंडिकेट केलं? pi. So we indicate osmotic pressure with pi, and we know our general equation for solution is equals to pi is equals to CST, whereas S is analog of R. And what is R? Value of S is, or value of R is 8.314 joule per mole per kg. बघा आता इथे व्हॅल्यू काय असते S ची? गॅस कॉन्स्टंट एवढी असते. गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू किती आहे? 8.314. बरोबर. कशामध्ये? जूल मध्ये जर युनिट असेल तर जूल पर मोल पर केजी. त्याऐवजी तुम्ही युनिट सिस्टम चेंज करा. युनिट सिस्टम चेंज करा म्हणजे आता सपोज मला याचे युनिट कशामध्ये पाहिजे? मला लिटर एटीएम मध्ये पाहिजे. लिटर एटीएम मध्ये हीच व्हॅल्यू किती असणार? 0.082 है ना. इट विल बी 0.082 लिटर एटीएम पर मोल पर केल्विन. तर ही व्हॅल्यू त्यासाठी बरोबर. आणि मला हीच व्हॅल्यू सपोज कॅलरी मध्ये असेल, कॅलरी मध्ये हवी असेल, कॅलरी बाकी उरलेले युनिट तेच पर मोल पर केल्विन. तुम्हाला कळतंय की मी युनिट काय लिहिले? हे युनिट कळतंय का? दिसतंय का? थोडे मोठे काढतो आहे ना. जूल पर मोल पर केल्विन. आणि इथे काढलेले युनिट काय आपलं? लिटर एटीएम पर मोल पर केल्विन है ना. आता मला युनिट सिस्टम मध्ये जूलच्या ऐवजी मी इथे काय घेतलंय? लिटर एटीएम. बरोबर. थर्मोडायनामिक्स मध्ये या दोघांचं रिलेशन आपल्याला दिलंय किंवा 11th ला सुद्धा आपल्याला हे रिलेशन दिले स्टेट्स ऑफ माइंड. बरोबर. सो आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस लिटर एटीएम इनटू जूल. काय केलेलं आहे मी बघा, जूलला कशात कन्वर्ट केलंय? लिटर एटीएम. तर मला काहीतरी इथे डिवायडेड बाय घ्यावं लागेल जेणेकरून हा 8.314 कशात कन्वर्ट होईल? 0.082 मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे मला जूल ऐवजी लिटर एटीएम लिहायचं असेल तर याला ही मोठी व्हॅल्यू आहे 8.314. त्यापासून मी खूप छोटी व्हॅल्यू डिराईव्ह केली 0.082. एवढी छोटी व्हॅल्यू असेल तर याला काहीतरी डिवायडेड बाय घ्यावा लागेल. सो अल्टिमेटली इन दिस केस वी हॅव डिवायडेड बाय टर्म. याला आपण डिवाइड करतोय, मी इकडे लिहितोय ना. So this is our only for understanding. We have value that is 8.314 divided by 101 point. किती रे? 101 point 101 point 135. अशी काय व्हॅल्यू बघा बरं. 101.135 नाही. हे कसं डिराईव्ह करणार माहिती का आपण? तुम्हाला एक अजून हिंट देतो. हिंट आपली कन्वर्जन ऑफ एटीएम टू पास्कल. हे दोघं कशाचे युनिट आहे? प्रेशर. कॅन वी कन्वर्ट pressure in terms of ATM to that of Pascal? 1 ATM किती असतं? So it is approximately 35 है ना. 135 101.35. 1 ATM is equals to
1.0135 into 10 raised to minus 5. इकडे लिहितोय बघा, तुम्हाला काहीतरी हिट लागेल. मी हे का बोलतोय? सहज बोलतोय. करून बघा बरं याचा आन्सर काय आहे. 8.314 divided by 101.35. याचा आन्सर काय आहे? कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. आन्सर सांगा मला किती येते एक्झॅक्ट. कर बरं. 8.314 divided by 8.314 divided by 101.35. 0.082. अलग का? So your answer must be around 0.082. at least 8 digit आले पाहिजे, है ना? कसं आलंय कळलं? म्हणजे तुम्हाला या फिगरला कशाने तरी या मॅग्निट्यूडला काहीतरी तुम्ही डिवायडेड बाय घेतलंय, तेव्हाच तो मॅग्निट्यूड कमी झाला, बरोबर? सो मी हे कुठनं आणलंय? कारण मला माहिती आहे 1 ATM, जसं की प्रेशरच्या टर्ममध्ये 1 ATM इज इक्वल्स टू 1.0135 into 10 raised to 5 Pascal. This is the relation in between ATM and Pascal. तिथे सुद्धा मला तो मॅग्निट्यूड सेम दिसला की नाही? फक्त इथे काय येईल मग त्या केसमध्ये 2 डिजिट शिफ्ट केले, हा काय 3 10 राईज टू 3 होईल, बरोबर? त्याला जर 10 राईज टू 3 लिहिलं तर 2 डिजिट मला शिफ्ट करता येते, 101 पॉईंट येईल ना तो. सो लाईक हे रिलेशन आहे आपल्या कशाचं? ATM अँड पास्कल. दिस इज रिलेशन इन बिटवीन ATM अँड पास्कल. सो who is greater? जूल आणि लिटर ATM मध्ये ग्रेटर कोण असला पाहिजे? जूल असला पाहिजे. 1 जूल इज इक्वल्स टू हाऊ मेनी लिटर ATM? का असं म्हणू मी 1 जूल इज इक्वल्स टू 101.35 लिटर ATM. हे बरोबर आहे की 1 लिटर ATM इज इक्वल्स टू 101.35 जूल. काय बरोबर आहे? दोघांपैकी काय करेक्ट आहे? दिसतंय ना तुम्हाला? 1 जूल इज इक्वल्स टू 101.35 लिटर ATM किंवा 1 लिटर ATM इज इक्वल्स टू 101.3. कोणतं करेक्ट आहे दोघांपैकी? फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड करेक्ट आहे. सेकंड असलं पाहिजे का? तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे का? नाही आहे का? सेकंड पार्टचं टेक्स्टबुक कोणाकडे आहे का? काढा बरं. म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, कुठे आहे? शोरूमला आहे ना, घेतलेली नाही. यावरून कळतं ना आपल्याला कोण मोठं आहे कोण लहान आहे. मॅग्नेट्यूड जसा मॅग्नेट्यूड मोठा आहे त्याचं युनिट लहान असतं. दोघं तर सेमच आहे ना. दोघं काय? गॅस कॉन्स्टंट म्हणजे LHS इज इक्वल्स टू RHS. BSS दोघं सेम आहे, म्हणजे या साईड सुद्धा काय असते? सेम असते. ज्याचा मॅग्नेट्यूड मोठा असतो त्याचं युनिट लहान असतं, आणि ज्याचं मॅग्नेट्यूड लहान असतो त्याचं युनिट मोठं असतं. मग काय एक्झॅक्ट? 1 लिटर ATM इज इक्वल्स टू 101.35 जूल. दिस इज द करेक्ट रिलेशन, है ना? हे करेक्ट रिलेशन. आता कळालं तुम्हाला? मोठा मॅग्नेट्यूड युनिट लहान, छोटा मॅग्नेट्यूड युनिट मोठं, म्हणून 1 ATM इज इक्वल्स टू 101.35 जूल. म्हणजे मोठं कोण आहे? लिटर ATM. एवढे जूल्स घेतले तेव्हा 1 लिटर ATM बनतं, बरोबर? याचा अर्थ लिटर ATM मोठं आहे. हा म्हणजे एकदम छोटासा पॉईंट येतो, पण आपलं त्याविषयी कन्फ्युजन असतं म्हणून बोलतो, है ना? सो दिस इज अबाउट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज ऑस्मॅटिक प्रेशर. तर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आता ही कशी डिराईव्ह झाली किंवा हे इक्वेशन कसं आलं हे तुम्हाला माहिती. कसं आलं? Vance of Boyle's law and Vance of Charles law. What is Vance of Boyle's law? Vapor pressure is directly proportional to the concentration. Vapor pressure of any solution is directly proportional to concentration of that solution. हा कोणता लॉ आहे? Boyle's law. किंवा inversely proportional to the volume. And in other words, inversely proportional to the volume of solution. ठीक आहे, हा Boyle's law, बरोबर? This is nothing but
Wentz of Boyle's law. Now Wentz of Boyle's law. Apart from that, pi is directly proportional to the temperature. कोणता लॉ आहे हा? Wentz of Charles law, है ना? So on the basis of these two equations, we can make a general equation that is pi is directly proportional to c into t. Therefore, pi is equals to directly च्या ऐवजी काय लिहिले equals to we have to place constant. काय घेतलाय constant आपण s. मग तेच इक्वेशन तर लिहिले आपण cs. कसं डिराइव केले आपण इक्वेशन आपल्याला कळालं. We basically use two type of law. कोणते law? Wentz of Boyle's law. Vapor pressure is directly proportional to concentration, and whereas Charles law is vapor pressure is directly vapor pressure है osmotic pressure. Osmotic pressure is directly proportional to concentration, and osmotic pressure is directly proportional to temperature. त्यावरून हे आपण बनवलं. तर ठीक आहे, ही प्रॉपर्टी इझी प्रॉपर्टी सगळ्या बरोबर. पण आता सिलेबस मध्ये ना ऑस्मोसिस दिलंय का? व्हॉट इज प्रॅक्टिकली ऑस्मोसिस? इट इज मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल. सोल्यूट नाही. ऑस्मोसिस कशाशी रिलेटेड आहे? सॉल्व्हंट. इट इज मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. बरोबर. तुम्हाला दोन टर्म माहिती सायन्सच्या, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. डिफ्युजन एकदम वेगळंच आहे. काय डिफ्युजन? इट इज मूवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. ऍक्च्युअली हे काय डिफ्युजन. मध्ये आपण बोललो का सेमी परमेबल मेम्ब्रेन वगैरे वगैरे नाही. मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन वगैरे आपण काय बोललेलो नाहीये. सो इट इज सिंपल डिफ्युजन. पण आपण बॉडीमध्ये बऱ्याच वेळी हे पाहतोय की बायोलॉजीमध्ये बघतो देयर इज ऑस्मोसिस. कारण बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे? सेल मेम्ब्रेन. आणि सेल मेम्ब्रेन जे सेलच्या अराउंड ते कसं आहे? सेमी परमेबल आहे ना. त्याला काही वेळेस सिलेक्टिव्ह परमेबिलिटी सुद्धा आहे, बट इट इज सेमी परमेबल. बरोबर. मग आपल्या केमिस्ट्रीमध्ये जर ऑस्मोसिस दिलंय तर आपल्याला त्याची डेफिनेशन माहिती आहे. व्हॉट इज ऑस्मोसिस? मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन थ्रू अन सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता मला सांगा, हे जे मॉलिक्यूल चालले सॉल्व्हंटचे, हे युनिडिरेक्शनल चालले की बाय डायरेक्शनल चालले? युनिडिरेक्शनल. ऑस्मोसिस हे नेहमी युनिडायरेक्शनल असतं. ते काही इक्विलिब्रियम नाही है ना. ऑस्मोसिसची कॅरेक्टरिस्टिक आहे ऑस्मोसिस इज ऑलवेज युनिडायरेक्शनल. आणि नेहमी कुठून कुठे? लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे सेमी परमेबल. बरं, आता इथे नोट करण्यासारखं असं आहे की सिलेबस मध्ये काही सेमी परमेबल मेम्ब्रेन दिले. बरोबर. काही सेमी परमेबल मेम्ब्रेन दिले. फॉर एक्झाम्पल कॉपर फेरिक सायनाइड. कॉपर फेरिक सायनाइड त्याला तुम्ही क्युप्रिक पण म्हणू शकता, कारण तिथे कॉपरचा +2 चार्ज. काय नाव दिलंय बघा? सेमी परमेबल मेम्ब्रेन. वी आर टॉकिंग अबाउट सेमी परमियाबल मेम्ब्रेन है ना. सिलेबसला दिलेले काही सेमी परमेबल मेम्ब्रेन सगळे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे त्याचे. जसं एक्झाम्पल दिले काय? CuO ट्वाइस FeCN6 कॉर्डिनेशन कंपाऊंड 1 है ना. हा काय म्हणून ऍक्ट होतो? सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता मी इथे Fe घेतलाय बरोबर आणि सायनाइड घेतलाय. सायनाइडचा चार्ज काय असतो? सायनो ग्रुपचा चार्ज काय असतो? सायनो लिगॅंड आहे ना. ब्रॅकेटच्या आत मेटल बरोबर जे कोणी आलेले असतात त्यांना काय म्हणतात? लिगॅंड्स. बरोबर. लिगॅंड्स त्या मेटलला काय प्रोव्हाइड करतात? इलेक्ट्रॉन. कशासाठी? टू फॉर्म कोऑर्डिनेशन बॉन्ड. तर इथे तुमच्या लिगॅंड कोणता आहे? सायनो. सायनो लिगॅंडचा चार्ज काय असतो? -1 चार्ज असतो. -1. सोबत आहे चार्ज लक्षात ठेवणं. आता हा HCl आहे बरोबर. HCl चा हा बॉन्ड तोडावर इलेक्ट्रॉन कोणाला मिळाले पाहिजे? रिमेनिंग पार्टला. चार्ज काय आला? Cn-. हायड्रोजन कधी जाताना इलेक्ट्रॉन घेऊन जातो का? नाही. एक्सेप्ट विथ मेटल. मेटल बरोबर हायड्रोजनचा चार्ज काय असतो? -1. कार्बन कोण आहे? नॉन मेटल. तो मेटल आहे का? नाही. नॉन मेटल बरोबर हायड्रोजनचा बॉन्ड लाईज केला असता हायड्रोजनचा चार्ज काय पाहिजे? पॉझिटिव्ह. आणि तोच मेटल बरोबर असतो चार्ज काय असतो? निगेटिव्ह. सो सायनो ग्रुप, सायनोचा चार्ज आहे -1. तर एकाचा -1 6चा किती झाला? -6. बरोबर. -6 झाला. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हा लिहिलेला फॉर्म्युला करेक्टली इथे पाहिजे. म्हणून आपण हे सगळं एकाचा चार्ज आहे -1 6चा झालाय -6. आता इथे आयर्नला मी म्हटलं फेरो
फेरी, री हायर, फेरो मिनिमम. मग आयनच्या दोन ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती +2 +3. हायर कोणती आपल्यासाठी +3. तसं तो +6 पण दाखव. आलंच हे डिस्कशन बोलून गेलो आहे ना. फेरो, फेरी आणि फेरेट, फेरस, फेरिक, फेरेट हे आपण नाव यूज करतो आयनसाठी. फेरस, फेरिक, फेरेट. जेव्हा आयनची ऑक्सिडेशन स्टेट +6 असेल तेव्हा त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, इट इज फेरेट. तो आयनचा काय एक प्रकारचा फेरेट आहे, कारण आयनची ऑक्सिडेशन स्टेट किती त्यामध्ये +6. जेव्हा आयनची ऑक्सिडेशन स्टेट +3 असेल तेव्हा त्याला म्हणायचं फेरिक. आणि जेव्हा आयनची ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल तेव्हा म्हणणार फेरस. मिनिमम रस 5 रुपयाला भेटतो उसाचा ग्लास. रस मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे ना. रिक, रिच, हायर. एखादी एक्सेप्शनली त्यापेक्षा हायर असेल पण ठीक आहे, +3 म्हणजे सुद्धा 30,000चा पगार चांगला असतो आहे. रिच, रिक, हायर, ठीक आहे, हरकत नाही, लक्षात राहील की नाही. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयन इज हियर +2. काय +2 असेल फेरस, म्हणून म्हटलं फेरो है ना. ओ आला ना फेरो, पुढचा US नाही घेतला, इंडिया आपण नाही. फेरस, फेरो सायनाइड, इट इज फेरो सायनाइड है ना. आता +2 आहे, उरलेला चार्ज किती रे, ब्रॅकेटचा चार्ज उरलेला किती आहे बघा ना. सायनचा मिळून -6 आहे, याचं किती आहे +2 -6 -4 म्हणजे ब्रॅकेटचा चार्ज किती -4, उरलेल्याचा काय असेल +4. मग कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +2. एकाची +2 दोघांची +4, उरलेल्या पार्टचा -4. ओव्हरऑल किती असला पाहिजे 0. मग आता मी कॉपरची +2 घेतली. कॉपरच्या किती ऑक्सिडेशन स्टेट माहिती तुम्हाला 2 माहिती की नाही, +1 +2 है ना. कॉपरच्या 2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. क्युप्रस, क्युप्रिक. काय असलं पाहिजे रे क्युप्रस, काय असलं पाहिजे +1. मिनिमम काय +1, त्याची +1 आहे आणि +2. मग +2 म्हणजे हायर आहे म्हणून तिला म्हटलंय क्युप्रिक. त्याला काय म्हटलंय क्युप्रस. काय म्हणू याला क्युप्रिक, कारण इथे ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं की नाही. +2 -6 चा उत्तर किती आलं -4. या पार्टचा -4 तर उरलेल्या पार्टचं किती पाहिजे +4. तेव्हा ते न्यूट्रलाइज होईल ना. दोघं मिळून +4, एकाची किती आली +2 आणि +2 आली तर काय म्हटलं पाहिजे क्युप्रिक. याला मी म्हटलं इट इज वन काइंड ऑफ कॉपर. ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना, त्याच्यामुळे त्याला क्युप्रिक वगैरे काही लिहित नाही. हे आपण कुठं वाचलं, आयमॅक नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आपण कधी असं म्हटलं का पोटॅश नाही, असं पुढं वाचलेलं नाव बघा. पोटॅशियम पूर्ण नाव वाचलंय ब्रॅकेटच्या बाहेर आलं. पोटॅशियम फेरोसायनाइड, पोटॅशियम फेरी सायनाइड वाचले की नाही. तुमचा जर तो मेटल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या आत असेल, सेकंडरी स्पियरच्या आत असेल, ब्रॅकेटच्या आत असेल तर त्याच्या नावाचं मॉडिफिकेशन होत आहे. ब्रॅकेटच्या तो बाहेर असेल तर त्याच्या नावाचं मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. हे आपण आपल्या हॉबी म्हणून बोललो आहे ना. क्युप्रस, क्युप्रिक. याला काय म्हणणार मग सर कॉपर फेरो सायनाइड. हे काय एक प्रकारचं सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे पोर्सलिन घेतात आणि पोर्सलिनवर याला काय करतात डिपॉझिट करतात. पोर्सलिनला छोटे छोटे पोर्स असतात, त्या पोर्समध्ये हा फिल होतो बरोबर. आणि तेच एक प्रकारचं काय म्हणून आहे सेमी परमेबल. इट इज एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक सेमी परमेबल मेम्ब्रेन. आत्ताच पडला ना क्वेश्चन 2018, 17, 19 पुढे तरी सीईटीला पडला आणि ते येणार असतो. ते मी विचारणार तर दुसरा काय फॅक्ट विचारणार बरोबर. अजून कोणते दिलेले सेमी परमेबल मेम्ब्रेन, हा बाकी नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन दिले, म्हणजे जसं की ॲनिमल ब्लॅडर दिलंय किंवा सेल मेम्ब्रेन दिलंय. हा सेल्युलोज अँड सेल्युलोज नायट्रेट बरोबर. सो अनदर सेमी परमेबल मेम्ब्रेन दोज आर गिवन, दॅट इज सेल्युलोज अँड सेल्युलोज नायट्रेट. दीज आर द अदर सेमी परमेबल मेम्ब्रेन. लक्षात येते ना आपल्याला है ना. मग बाकी सगळे बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे आपल्याला माहिती, ब्लॅडरचं जे मेम्ब्रेन असो किंवा सेल वॉटेवर है ना. हा पॉईंट लक्षात मी हा काय घेतला माहिती आहे, कारण ते तुम्हाला करायचं झालं आहे आपलं हे डिस्कशन.
Now last concept of topic, second last concept of topic, that is nothing but ideal solution. एखाद्या सोल्युशनला आयडियल सोल्युशन कधी म्हणणार? जेव्हा ते सोल्युशन काय फॉलो करेल? जनरल सोल्युशन इक्वेशन. हे गॅससाठी का? नाही, तर आपण काय म्हटलं असतं? जनरल गॅस इक्वेशन. आता हे कशासाठी यूज केलं आपण? सोल्युशनसाठी, म्हणून याला म्हणतो जनरल सोल्युशन इक्वेशन. म्हणजे जनरल इक्वेशन आहे सोल्युशनचं, जे सोल्युशन याला फॉलो करेल ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कोणतंही कॉन्सन्ट्रेशन असताना ते सोल्युशन हे इक्वेशन फॉलो करत असेल तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं? आयडियल सोल्युशन. म्हणजे त्याने जनरल सोल्युशन इक्वेशन फॉलो केलं पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ सोल्युशन, ते सोल्युशन बनवत असताना ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ मेकिंग ऑफ दॅट सोल्युशन, इफ डेल्टा व्ही म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0, इन दॅट केस दॅट सोल्युशन इज ऑल्सो आयडियल सोल्युशन. दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन, ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ सोल्युशन और ड्युरिंग मेकिंग ऑफ सोल्युशन, if enthalpy change is 0, delta H is 0, then also that solution is ideal solution. बराबर? And if any solution follows Raoult's law over the entire range of concentration, then that solution is also ideal solution. किती कंडिशन सांगितले आयडियल सॉल्युशनच्या? 4-5 कंडिशन तर झाल्याच असते. बरोबर? पहिली बोललो डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम किती असला पाहिजे? 0. म्हणजे तुम्ही सोल्यूट ऍड केलं, सॉल्व्हंट ऍड केला, व्हॉल्यूम मेजर केला, व्हॉल्यूम सारखाच असला. असं नाही की आधी सॉल्व्हंट घेतला होता 10 ml आणि सोल्यूट घेतला होता 1 ml, दोघं मिळून किती झाले? 10 + 1 11 ml. तुमच्या सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आला पाहिजे? 11 ml. तो येत असेल याचा अर्थ ते सोल्युशन काय? आयडियल सोल्युशन, कारण त्याचा व्हॉल्यूम बदललेला नाही. तुम्ही जेवढा टाकला तेवढा व्हॉल्यूम आहे. मी मागे बोललो होतो की आपण व्हॉल्यूम जेव्हा ऍड करतो तेव्हा व्हॉल्यूम काय होतं? कमी होतं. का बरं? कारण लिक्विड काय होतं? कॉम्प्रेस. पण तसं नाही आहे. जर ते सोल्युशन आयडियल असेल त्या केसमध्ये ते कॉम्प्रेस होणार नाही. काय बोलतोय करताय? डेल्टा व्ही काय असला पाहिजे? 0. दुसरं बोललो चेंज इन एंथाल्पी, डेल्टा एस सुद्धा किती पाहिजे? 0. तरच ते सोल्युशन काय असं आयडियल. आणि त्या सोल्युशनने काय फॉलो केला पाहिजे? जनरल सोल्युशन इक्वेशन. बरोबर? चौथी कंडिशन ही बोललो राउल्ट्स लॉ, त्याने कोणत्याही कॉन्सन्ट्रेशनला फॉलो केला पाहिजे. असं असेल तर ते सोल्युशन काय असतं? आयडियल सोल्युशन. आता काही सोल्युशन त्यापासून डेव्हिएशन दाखवतात. आयडियल बिहेवियर पासून डेव्हिएट करणे. म्हणजे आता मी स्टुडंट आहे, माझ्याकडनं अपेक्षा काय? मी 5 तास अभ्यास करावा, 8 तास झोपावं, बाकीचा वेळ योगासनं वगैरे करावे, मित्रांशी 10-15 मिनिटं बोलतो. पण मी नॉन आयडियल म्हणजे कधी कधी मी डेव्हिएट होतो म्हणजे काय? मी 10 तास झोपतो, बरोबर, त्यानंतर 1 तास अभ्यास करतो आणि मित्रांशी 5 तास बोलतो, बरोबर. मग याला काय म्हणतात? याला डेव्हिएशन म्हणतात. मग आयडियल बिहेवियर जे असतं सोल्युशन त्यापेक्षा त्याचं काय होऊ शकतं? डेव्हिएशन. 2 प्रकारचे डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा अर्थ होतो की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट यांना ऍड केल्यानंतर त्या सोल्युशनचं काहीतरी एक फिक्स्ड वेपर प्रेशर असायला पाहिजे, बरोबर. सॉल्व्हंटचं स्वतःचं वेपर प्रेशर असणार किंवा सोल्यूट जर व्होलॅटाईल असेल तर त्याचं सुद्धा काय असणार? वेपर प्रेशर असणार. दोघांना आपण ऍड करतो म्हणजे दोघांचं वेपर प्रेशर काय झालं पाहिजे? ऍड झालं पाहिजे. ऍडिशनची काहीतरी फिक्स्ड काय असणार? व्हॅल्यू असणार. पण त्यापेक्षा जर हाय वेपर प्रेशर मेजर होत असेल त्याचा अर्थ डेव्हिएशन कोणता आहे? डेव्हिएशन कोणता आहे? पॉझिटिव्ह. ते उडून देणार. सो ते मला म्हणायचं काय हे समजून घ्या. तुमचा एक काहीतरी फिक्स सॉल्व्हंट, बरोबर, त्या सॉल्व्हंटला त्याचं काय असणार? वेपर प्रेशर, बरोबर. तुम्ही एक सोल्यूट घेतलाय आणि आपण त्याचं नेचर कन्सिडर केलंय व्होलॅटाईल. तो काय? व्होलॅटाईल म्हणजे तो सुद्धा काय दाखवू शकतो? वेपर प्रेशर. दोघांना आपण मिक्स केल्यानंतर आपण त्यांच्या वेपर प्रेशरचं सुद्धा काय करणार? ऍडिशन करणार. मग ते आयसोलेट असताना आपण ऍडिशन केलं त्यांच्या वेपर प्रेशरचं आणि त्यांना मिक्स केलं, वेपर प्रेशर मेजर केलं. पण तुम्ही मेजर केलेलं वेपर प्रेशर त्यांच्या ऍडिशन वेपर प्रेशर पेक्षा काय आलं? जास्त आलं. मग याचा अर्थ ते कोणतं डेव्हिएशन झालं? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. अर्थ कळाला का? म्हणजे मिक्स्ड होण्याआधी जर समेशन केलं वेपर प्रेशरचं तर काय? कमी आहे. आणि मिक्स केल्यानंतर सोल्युशन फॉर्म केल्यानंतर वेपर प्रेशर मेजर केलं तर ते वेपर प्रेशर काय आलं? हायर आलं, मॅक्सिमम आलं. काय बोलतोय? कळतंय?
किंवा सिंपली हे लक्षात घ्या की डिझायर वेपर प्रेशर पेक्षा मेजर्ड वेपर प्रेशर जास्त असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि डिझायर वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट यापेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालंय तर त्या केसमध्ये काय म्हणायचं निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे डिझायर पेक्षा कमी असेल तर निगेटिव्ह आणि डिझायरचा अर्थ करतो ना अपेक्षित आपली जी अपेक्षा वेपर प्रेशर एवढं असलं पाहिजे त्यापेक्षा हायर आहे त्याचा अर्थ पॉझिटिव्ह लोअर येतात निगेटिव्ह आता ते का होतं त्या मागे रिझन आहे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे तर ते आपल्या बियॉन्ड सिलेबसच्या आपण तिकडे जात नाही बरं काय बोललो कळालंय का आयडियल सोल्युशन नाउ लास्ट पार्ट ऑफ टॉपिक दॅट इज बँड्स ऑफ फॅक्टर आय इज दॅट बँड्स ऑफ फॅक्टर आहे का तो आय त्याला आयलाच म्हणतात का बँड्स ऑफ फॅक्टर की त्याचं दुसरं नाव करेक्शन फॅक्टर सुद्धा आहे यस इट इज ऑल्सो अनदर नेम दॅट इज करेक्शन फॅक्टर बघा मी काय बोललोय आपण बोलतोय बँड्स ऑफ फॅक्टर वी आर टॉकिंग अबाउट बँड्स ऑफ फॅक्टर ठीक आहे थोडं हळू घेतोय मी पण तुम्हाला तुमच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट कव्हर होत आहे मला खूप टाइम लागतो ॲक्च्युली आज सध्या कारण आपण प्रत्येक पार्ट घेतोय म्हणजे आपण थोडंसं पूर्ण लेक्चर असं एंट्रन्स सारखं नाही घेत आहे आपण डायरेक्ट थिरीज घेतोय आपण मला खूप ड्रॉबॅक दिसत आहेत म्हणून मग मी तसं केलं नाही तर अदरवाईज माझं कसं आहे माहिती का हार्डली 25 मिनिटात 30 मिनिटात चॅप्टरची एक रिव्हिजन मीच बोलणार ना फक्त है ना आणि मी सांगणार की समजून कुठं सांगणार आहे जसं होतं एक 25 मिनिटाचं आणि त्यानंतर लगेच शीट डिस्ट्रीब्यूट करून ते आपण सॉल्व्ह करू पण ते शीटला मग खूप प्रॉब्लेम होतात जर आपल्याला त्याचं बेसिस नसतं म्हणून मग आपण तशी प्रॅक्टिस न करता सगळं बोलतो चॅप्टरमध्ये सगळं बोलतो आहे ना सेल्युलोज नायट्रेट है ना कॉपर फेरोस सायनाइड हे बोलण्याचं का कारण आहे कारण तुम्हाला अजून माहिती पाठ करायचं ते पाठ करायचं बरोबर सेकंड पार्ट काय आहे या टॉपिकमध्ये जो मगअप करायचं अलॉय दिले तुम्हाला दिले का सॉलिड सोल्युशन नावाचा एक दिला आहे पार्ट एक असं थोडंसं एक आय थिंक 15 एक लाईन लिहिली आहे बघा त्याच्यामध्ये सॉलिड सोल्युशन नाव काय दिलं आहे त्याला सॉलिड सोल्युशन या चॅप्टरमध्ये बरोबर असं एक पॅराग्राफ लिहिला आहे पण त्या पॅराग्राफमध्ये त्यांनी 4 ते 5 अलॉय दिले अजून अशी सीट झालेली आपली त्याच्यावर क्वेश्चन विचारलं नाही सी प्रत्येक वेळेस एकदा तरी त्या अलॉयचा यूज विचारले नाही तर त्या अलॉयचं कंपोजिशन विचारलं काय ना काय त्या पॅराग्राफवर विचारलं त्यापेक्षा आपण काय करणार ते 4 नावं लिहून घेणार अलॉयची त्याच्यासमोर कंपोजिशन काय त्याचं कंपोजिशन काय त्याच्यामध्ये कोणते कोणते मेटल येते लिहिला आणि त्याचा काय यूज होतो ते म्हणजे रिंग बेरिंग राहतात समजा बेरिंग असं माहिती ना हां तर त्या कशापासून पडल्या असा सीईटीचा क्वेश्चन तो आला इथूनच या चॅप्टरमधला क्वेश्चन आला म्हणजे मुलांना असं उगाचच वाटतं की तो पॉलिमरमधला क्वेश्चन आहे पॉलिमर बिलिमर इकडनं तिकडनं आलेलं नाही तो सॉलिड स्टेटमध्ये तो कुठून आलाय सोल्युशन आहे पॉलिएटिव्ह प्रॉपर्टी हा पेज म्हणून मी विचारलं टेक्स्टबुक आहे का टेक्स्टबुक इज फायनल थिंग टेक्स्टबुकच बायबल आहे टेक्स्टबुकच आपली गीता आहे टेक्स्टबुकच आपलं काय ते कुराण आहे सगळं आपलं आहे ना टेक्स्टबुकच सगळं काय टेक्स्टबुकपेक्षा बेटर काहीच नसतं बाकी सगळ्या अफवा असतात है ना हे मला पण मला माहिती टेक्स्टबुकनेच बोला तुम्ही एक इंटरव्ह्यू वगैरे पाहिले नाही रे मागच्या वर्षाचं रँकरचं ते नीटचे जरा असं करायचं असतं ॲक्च्युली मागच्या वर्षाचा जो रँकर असतो ना त्याचे इंटरव्ह्यू पाहिजे असतात जेवढे काही 100 रँकर असतील नीटचे ते सगळ्यांचं म्हणणं आहे की एकही रेफरन्स वापरलेला नाही फक्त आणि फक्त एक 25 ते 30 वेळा CBSEचं NCERTचं रेड पेन ब्ल्यू पेन ब्लॅक पेन व्हाईट पेन नसतो दुसरा एखादा पेन मार्कर हेगली टॅग लाव बस तेवढंच केलं ते तरी पण 180 पैकी नाही घ्यायचं म्हणजे एखादा क्वेश्चन सोडून दिला 175 तर घेऊन आले कमी टेक्स्टबुक इज एव्हरीथिंग है ना हे खरं बोलतोय मी बाकी सगळं आम्ही मार्केट बनवलेलं असतं हे पब्लिकेशन आओ हे सगळं बाजार आहे ना बी अवेअर अबाउट द फ्रॉडल्स दॅट इज ऑकरिंग इन मार्केट बरं ठीक आहे पॉइंट्स ऑफ फॅक्टर सो पॉइंट्स ऑफ फॅक्टर इज ऑल्सो नोन ॲज करेक्शन फॅक्टर त्याला काय म्हणतात करेक्शन फॅक्टर साधारण आहे त्याला करेक्शन फॅक्टर का म्हणत असतील कारण तो कोणाला तरी करेक्ट करत असणार बरोबर आता आपण काय करतो आपण पॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मेजर करतो कशाला सोल्युशनमध्ये अननोन सोल्यूट आहे त्या अननोन सोल्यूटचं मला मोलर मास कॅल्क्युलेट करायचं म्हणून त्या सोल्युशनची मी काय मेजर केली पॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 एकमध्ये तरी एक मेजर केली
4 पैकी एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मेजर केली त्या सोल्युशनची, कारण मला सोल्यूटचं काय माहित करून घ्यायचं होतं, मोलर मास. पण झालं असं की मी जे कॅल्क्युलेशन केले मोलर माससाठी ते प्रत्येक वेळी करेक्ट असतील असं नसतं, बरोबर. इट डिपेंड्स अपॉन बिहेवियर ऑफ सोल्यूट. त्या सोल्यूटचं काय बिहेवियर आहे त्या सॉल्व्हंटमध्ये यावर ते डिपेंड असतं. उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल घेतलंय, दॅट इज नथिंग बट ॲसिडिक ॲसिड इन बेन्झीन किंवा बेन्झॉइक ॲसिड इन ॲसिडिक ॲसिड, तेही चालेल. बेन्झॉइक ॲसिड इन बेन्झीन, है ना, बेन्झॉइक ॲसिड इन बेन्झीन और ॲसिडिक ॲसिड काही चालेल दोघं, कारण दोघं पण लिक्विड आहे, दोघं पण सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट करू शकतो. हा जो बेन्झॉइक ॲसिड असतो, हा बेन्झॉइक ॲसिड बेन्झीन मध्ये किंवा ॲसिडिक ॲसिड मध्ये काय होतो, डायमराइज्ड. तो डायमराइज्ड होतो. दिस बेन्झॉइक ॲसिड इन इट्स करस्पॉन्डिंग सॉल्व्हंट अंडरगोज डायमरायझेशन. डायमरायझेशनचा अर्थ कळाला पण काय म्हणून, डायमरायझेशनचा अर्थ कळतो का पण तुम्हाला? डायमराइज म्हणजे दोन मॉलिक्यूल एकत्र येऊन सिंगल मॉलिक्यूल सारखं बिहेवियर दाखवतो, बरोबर. मग तुम्ही जर याचं मोलर मास कॅल्क्युलेट करायला गेले तर याचा ऍक्च्युअल मोलर मास हाफच असेल, पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीने किती मिळेल, डबल. कारण हा जो सोल्यूट होता तो ह्या सॉल्व्हंटमध्ये काय झाला, डायमराइज म्हणजे दोन मॉलिक्यूल एकत्र आले. मग दोन मॉलिक्यूल एकत्र आले, तुम्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मेजर केली, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीने काय काढलं, मोलर मास. तर ते मोलर मास एका मॉलिक्यूलचं मिळालं का, नाही. त्या सोल्युशनमध्ये या सोल्यूटचं बिहेवियर काय आहे, दोन मॉलिक्यूल एकत्र राहतात, म्हणून तुमचं जे आलेलं मॉलिक्युलर मास आहे ते कसं आलंय, हायर आलंय, है ना, डबल आलंय. ते ऍक्च्युअली किती त्या मॉलिक्युलचं मोलर मास, हा. मग आता इथे काहीतरी चूक झाली ना. जर आपल्याला कसं माहिती तो डायमराइज होईल, सोल्यूट कसा असतो, अननोन. हे तर नोन एक्झाम्पल होतं म्हणून याचं बिहेवियर माहिती, बरोबर. काय बोलतोय कळतंय ना. सो वेन वी मेजर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, इट डझंट मीन एव्हरी टाइम मेजर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज करेक्ट. आपण मेजर केलेली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही प्रत्येक एक्झाम्पल मध्ये करेक्ट नसू शकते. बिकॉज ऑफ दॅट वी रिक्वायर्ड करेक्शन फॅक्टर. मग तिला करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय लागतं, करेक्शन. So what is the core thing? Banks-of factor is correction factor and it is used to correct the measured colligative property. म्हणजे तुम्ही जी मेजर केलेली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे तिला करेक्ट करण्यासाठी ऍक्च्युअली याचा काय यूज काय बोलतोय, कळतं, ठीक. माझं सी काय काय फॉर्म्युले असतील बँक्स ऑफ फॅक्टरचे. जसं तुम्ही लर्न केली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट इज दॅट, डेल्टा टीबी केली का आपण लर्न, टीएफआय लर्न केला, डेल्टा टीबी काय आहे, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन इज इक्वल्स टू इबुलोस्कोपिक कॉन्स्टंट इनटू मोलॅलिटी. दिस इज युअर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, इज दॅट, but it is not corrected colligative property. I want to correct it. To correct it, I have to multiply this property with I. So there is multiply with I. Now it is corrected colligative property. जर हा I नसेल तर हिला काय म्हणणार, colligative property, measured colligative property. पण मला हिला करेक्ट करायचं असेल तर त्याला मी काहीतरी काय घेतोय, मल्टिपल घेतोय, and that multiple factor is correction factor. कारण तो तिला काय करतो, करेक्ट करतो. काय बोलतोय कळतंय. So this property is now corrected colligative property. याला काय म्हणणार आपण आता, corrected colligative property. कळालंय का रे, corrected colligative property, colligative property. ठीक है. सेकंड colligative property पहिली राहील ना आपली अजून, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. सो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल्स टू x2 असं इक्वेशन काढलं की नाही, आपण काढलं होतं, किंवा आपण त्याचा फॉर्म्युलाच लिहू ना रिलेटिव्ह लोअरिंगचा. काय रिलेटिव्ह लोअरिंगचा फॉर्म्युला, डेल्टा p डिवायडेड बाय p01. हा फॉर्म्युला आहे त्याचा, डेल्टा p डिवायडेड बाय p01 इज इक्वल्स टू x2. मग आता याला करेक्ट करायचं असेल तर मल्टिपल काय येईल, i. करेक्टेड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग तुम्हाला आईचा जर फॉर्म्युला काढायला लावला तर हे दोघं टर्म याला मल्टिपल इकडे येताना ते काय होते, डिवायडेड बाय.
इथे पण आय ला मल्टिपल H2 आहे, इकडे येताना तो काय होईल डिवायडेड बाय, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी थ्रू एक इक्वेशन मिळू शकतं कशासाठी वॅन्स ऑफ फॅनसाठी. कळतंय काय बोलतोय? सो वी कॅन डिराइव डिफरंट इक्वेशन. पुढचा कोण आहे डेल्टा TF इज इक्वल्स टू क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट KF किंवा मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट इंटू मोलॅलिटी इंटू आय है ना, इंटू आय. मग याप्रमाणे त्याचप्रमाणे लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाय इज इक्वल्स टू CST इंटू आय. तर याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे इक्वेशन किंवा कनेक्टेड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळतील. त्यावरनं तुम्ही इक्वेशन डिराइव्ह करू शकता किंवा तुम्हाला दिलेल्या MCQ प्रेडिक्ट करू शकतात कोणतं इक्वेशन करेक्ट आहे वगैरे वगैरे. सिंपल आहे एकदम. बरं, आता अगेन वी कॅन गिव्ह इक्वेशन फॉर आय इन टर्म्स ऑफ मास. या आयला अजून आपण वेगळे आयचे अजून बाकी इक्वेशन डिराइव्ह करू शकतो, बट इट इज इन टर्म्स ऑफ मोलर मास. काय रिलेशन येईल बरं बघा, मी काय म्हणतोय बघा, ऍक्च्युअली मला म्हणायचं काय, हा जो आय आहे यासाठी मी आता सेकंड इक्वेशन आय इज इक्वल्स टू ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह property. I is equals to observed colligative property divided by theoretical colligative property. This can be another equation. म्हणजे I साठी हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दोघे दिले असतील, तुम्हाला आय काढता येत नाही ना, ऑब्झर्व्ड अँड थेरॉटिकल. सेकंड, दॅट इज सेकंड फॉर्म्युला फॉर आय, दॅट इज थेरॉटिकल मोलर मास डिवाइडेड बाय ऑब्झर्व्ड मोलर मास. दिस इज अनदर फॉर्म्युला फॉर आय अँड दिस आर द अदर फॉर्म्युला फॉर आय. कितीतरी फॉर्म्युले आय साठी है ना. इथे काय चेंज झालाय हा आपल्याला कळतं. जेव्हा मी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलं तेव्हा ऑब्झर्व्ड कुठं आला वरती, आणि जेव्हा मोलर मास म्हटलं तेव्हा ऑब्झर्व्ड कुठं आला खाली. लक्षात ठेवायचं आहे ना, कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलर मासचं रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. याचं कारण असं आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलर मास या ज्या दोन टर्म आहे यांचं एकमेकांचं रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणून तुम्हाला दिसताना ते फ्लिप झालेले दिसते का. इथे वरती ऑब्झर्व्ड म्हणजे आधी हे लक्षात ठेवायचं आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी असते ना ऑब्झर्व्ड ती वरती असते आणि थेरॉटिकल मोलर मास हे वरती असते, अपोजिट वरती असते. ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह लक्षात ठेवा, बाकी सगळं लक्षात राहील. एक लक्षात ठेवा. तर होप सो की तुम्हाला आयचे फॉर्म्युले आता माहिती राहतील है ना. त्याचा ॲक्च्युअली यूज काय टू करेक्ट दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी है ना. ठीक आहे, आता आयचा जो अजून संबंध आला आहे, म्हणजे आय कुठं तुम्हाला दिसेल की एखाद्या इक्विलिब्रियमचं इक्वेशन तुम्हाला दिलं आणि त्याला आय कोरिलेट केलेला असेल कशाशी, अल्फाशी. तर ते आपण इक्विलिब्रियममध्ये पाहू आहे ना. ते जे इक्वेशन आहे ना आय इज इक्वल्स टू 1 मायनस अल्फा वगैरे, हे जे इक्वेशन आहे हे आपण इक्विलिब्रियममध्ये लर्न करणार. इक्विलिब्रियम या पुढचा टॉपिक मला घ्यायचा आहे, हा चॅप्टर संपलाच आहे आता. त्याचा पुढचा टॉपिक घ्यायचा आहे इक्विलिब्रियम. त्याच्यामध्ये अल्फा आला आहे, जिथे अल्फा आला आहे ना तर मग आपण अल्फा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आला आहे ते इक्वेशन तिथेच घेऊ. अल्फा इथे पण आला आहे सोल्युशनमध्ये, हेही तिथेच घेऊ. कोणत्या टॉपिकमध्ये, इक्विलिब्रियम. ठीक आहे, तर थोडं प्रिपेअर करा अजून, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला मार्क्स देऊन जाईल. बंद करा.